नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच आपल्या आयोगाने एक नोटिफिकेशन इश्यू केले आणि त्या नोटिफिकेशनमध्ये अशा प्रकारे गोष्टी मेन्शन केल्या आहे जे की आपल्या एक्झामसाठी फार महत्त्वाचे आहे। ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या एक्झामसाठी जसं पर्सेंटाईल हा क्रायटेरिया लावण्यात आला आहे, सेम त्या प्रकारे आता सरळ सेवा भरतीमधून जेही विद्यार्थी मेरिटमध्ये येणार आहात तर त्यांनाही ह्या प्रकारची पर्सेंटाईलचा क्रायटेरिया लागू होणार आहे। मग आता नेमकं पर्सेंटाईलचा क्रायटेरिया म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। जसं की एखादा विद्यार्थी असेल आणि तो विद्यार्थ्यांनी टॉप केलं असेल तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तेवढ्या विद्यार्थ्यांना जे की मेरिटमध्ये येऊ इच्छितात तर त्यांना तेवढं मिनिमम पर्सेंटाईल घेणं गरजेचं आहे। म्हणजे एखादा विद्यार्थी हा जर टॉप असेल तर त्याला पडलेले मार्क्स त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला मिनिमम तेवढे पर्सेंटाईल घेणं गरजेचं आहे। जसं की ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये 35% हा एक पर्सेंटाईल क्रायटेरिया आहे। म्हणजे जर ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल किंवा मेरिटमध्ये तुमचं असलेलं नाव बघायचं असेल तर तुम्हाला टॉपर जो असणार आहे तर त्याच्या 35% तरी तुम्हाला मार्क्स असणं अपेक्षित आहे। सेम त्या प्रकारे SC ST कॅटेगरी असेल तर 30% आहे, अपंग व्यक्ती असेल तर त्याला 20% आहे। सेम त्या प्रकारे असा क्रायटेरिया माइट बी हा आता लागू होणार आहे। तो किती पर्सेंटाईल आहे याच्याबद्दल अजून आयोगाने स्पष्टीकरण दिलेलं नाहीये, परंतु हा पर्सेंटाईल क्रायटेरिया जो आहे तो पर्सेंटाईल क्रायटेरिया लागू केलेला आहे। त्यामुळं आता आपला अभ्यास तेवढा जोराचा असायला पाहिजे, कारण की ज्या विद्यार्थी टॉप असणार आहे त्याच्या मिनिमम पर्सेंटाईल तेवढं तुम्हाला अचीव करणं गरजेचं आहे। हे आत्ताच प्रदर्शित झालेल्या नोटिफिकेशनने आपल्याला कळालंय। थँक्यू।